जिजाऊ आज खरं तर वारकरी संप्रदाय कुठेतरी भरकट चालला आहे। वारकरी संप्रदाय कुठेतरी एका अँगलने विचार करतोय। वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ जर आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, जे जे आपणाशी आहे ते ते इतरांशी सांगावे, सकळे जन साने करून सोडावे। वारकरी संप्रदायाचे कीर्तन लोक आज लाखो रुपये घेतात। त्यावेळेस तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे आपल्या अभंगात। ते अभंग असा आहे, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवाय अन्न, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवाय अन्न, माळ घालू नये गळा तुका लावू नये भाळा, तरटा वृषभाची जाना तूर्ण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य तेता घेताही नरका जाती। कारण कीर्तनातून पैसे घेणारे जे वारकरी आज स्वतःला वारकरी समजतात, त्या कीर्तनकारांना एक विचार करायला पाहिजे। तुकाराम महाराजांना कीर्तनाच्या माध्यमातून एक रुपयाही न घेता कीर्तन केले। इथल्या आपली स्वतःची प्रॉपर्टी, आपली स्वतःची जायदाद इथल्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी दान केली। या तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन आम्ही जर लाखो रुपयाचे कीर्तनाच्या माध्यमातून घेत असताना कुठेतरी तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा। कीर्तनातून पैसे घेणं हे तुकाराम महाराजांना कधी मान्यच केलं नाही। आज आम्ही तुकाराम महाराज सांगायचे आणि एका कीर्तनाचे लाख रुपये घेऊन जायचे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। वारकरी संप्रदायाने या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे। तोच आमचा खरा वारकरी संप्रदाय आहे। आमचा वारकरी संप्रदाय इथले 18 पगड जातीला घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय आहे। वारकरी संप्रदायानं पुन्हा एकदा सिद्ध करायला हवं। जोपर्यंत तुम्ही कीर्तनाचे मानधन कमी करत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदाय कुठेतरी भरकटला जाईल। वारकरी संप्रदायाला मातीत घालण्याचं काम इथल्या कीर्तनकाराने केलेलं आहे, मी छाती ठोकपणे सांगतो।